हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 55. भृत्यै पुत्रै कलत्रैश्च दौहित्रैश्चापि गोत्रजैः विहस्य धिक्कृतो योगी न याति विकृती मना. भावार्थ: नोकर चाकर, पुत्र पौत्र, पत्नी आदी महिला तसेच आप्तेष्ट नात्या गोत्यातील लोकांकडून उपहासात्मक धिक्कार झाला तरी ज्ञानी योगी विकारवश होत नाही. उपहासात्मक धिक्कार समवयस्कर किंवा समपातळीवर किंवा थोरा मोठ्यांकडून थट्टा मस्करी विनोद चेष्टा हसण्यावरी नेऊन त्याचा तसे करणारे आणि ते ज्याचे केले जाते तो असे दोघेही आनंद घेतात. परंतु याचा अर्थ थट्टा मस्करी विनोद चेष्टा कोणीही केली तर ती सहन केली जात नाही. तसे केले गेल्यास भांडण वाद होतो, प्रसंगी मारामारी केली जाते. अशांमधून संबंध विकोपाला ताणले जातात आणि वैमनस्य येते. या प्रकारात उपहासात्मक धिक्कार केल्यास तो अहंकार दुखवणारा असतो. सरळ केलेला अपमान परवडतो, परंतु हा छुपा अपमान भयावह असतो. त्याचे क्लेश फार होतात, मानसिक यातना होतात. यात आत अंतःकरणात ठेच लागते आणि ते सहन करणे शक्य नसते. कुत्सित बोलणे, छद्मी हास्य करणे, देहबोलीने हीन असल्याचे दर्शविणे, दुर्लक्ष करणे, खोटा मान देऊन खिजविणे इत्यादीमुळे विकार निर्माण होतात आणि क्रोध येऊन त्या भरात प्रमाद होतात. नोकर चाकर, हाताखालच्या नोकर चाकरांकडून उपहास केला गेला तर तो सहन होणे अशक्य असते. नोकर चाकरांना आपण पगार देत असतो, पोसत असतो. ते आपले सेवक असतात. आपल्यासमोर त्यांनी झुकून असावे, अदबीने बोलावे, आपला वकूब ओळखून वागावे, आपली स्तुती भाटगिरी करावी अशी आपली अपेक्षा असते. या उलट त्यांच्याकडून याविरुद्ध आचरण झाले तर ते स्वीकारणे केवळ अशक्य असते. वरिष्ठाची चूक दाखवण्याची काही योग्य आदबशीर पद्धत असायला पाहिजे आणि त्याचे पालन कनिष्ठांकडून झालेच पाहिजे. पुत्र पौत्र, आपले पुत्र पौत्र आपले पाल्य असतात. आपण त्यांचा सांभाळ करत असतो. आपल्यावर ते अवलंबून असतात. आपण संस्कार करून, शिकवून, उपदेश करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला समर्थ करत असतो. अर्थातच आपला त्यांनी मान राखावा अशीच आपली अपेक्षा असते. अशा परिस्थितीत जर त्यांनी आपला उपहास केला तर ते सहन करणे शक्य नसते. पत्नी आदी महिला, वरिष्ठांनी, अधिकाऱ्यांनी किंवा इतरांनी आपला अपमान केला तर तो आपण कसा तरी गिळून सहन करू शकतो. परंतु घरी पत्नीवर आपण अरेरावी करत असतो. तीही आपल्याला सर्व गुण संपन्न मानत असते. अशा परिस्थितीत जर त्या स्त्रीकडून आपला अपमान झाला तर तो सहन होत नाही. एकूणच महिला वर्गाकडून पुरुषाचा पाण उतारा झाला तर तो त्याला महाघोर अपमान वाटतो. ते त्याला सहन होत नाही. आप्तेष्ट, आपण समाजात आपली पत राखून असतो. ओळखीचे पाळखीचे लोक आपल्याला मान देत असतात. एक सभ्य चांगला मनुष्य म्हणून आपली तेथे ओळख असते. अशा लोकांच्यात आपण नेहमी उठबस करत असतो. आपले त्यांच्याशी काही व्यवहारही होत असतात. अशा लोकांमध्ये जर आपला पाण उतारा झाला तर आपली पत धुळीला मिळते. नात्या गोत्यातील लोक, नात्यातील लोकांजवळ आपला घरोबा असतो. एकमेकांच्या घरी जाणे येणे असते. अनेक कौटुंबिक समारंभांमधून आपण एकमेकांना भेटत असतो. रोटी बेटीचे व्यवहार होत असतात. संबंध घट्ट होत असतात. अशांकडून आपला पाण उतारा झाला तर आपली चिथू होते. आपल्याला तोंड दाखवायला जागा राहत नाही. ज्ञानी योगी विकारवश होत नाही. ज्ञानी योगियांना कसलाही स्वार्थ नसतो. ते निस्संग असतात. सदा आत्मानंदात रत असतात. त्यामुळे कोणी त्यांचा अपमान केला तरी तसे तो करणारा समजत असतो.
बाकी लोक अशालाच मूर्ख असे ओळखतात, कारण लोक ज्ञानी योग्यांचा पराकोटीचा आदर करतात. हरिओम.